नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 30 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. तर मित्रांनो, आज आपण थोडा फॉर्मॅट बदललेला आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असे काही क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि या क्वेश्चनच्या स्वरूपातच आज आपण बघणार आहोत आपला चालू घडामोडींचे लेक्चर. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघूयात आपला. भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत उल्हास या मोबाईल ॲप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे आणि उल्हास या मोबाईल ॲप्लिकेशनचे पूर्ण नाव काय आहे? तर आपण बघणार आहोत या प्रश्नाचे उत्तर आणि मग त्याचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत उल्हास या मोबाईल ॲप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत या उल्हास या मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि या उल्हास याचे पूर्ण नाव म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. तर बघूयात आपण पूर्ण बातमी काय आहे ही. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या उल्हास म्हणजेच अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी या मोबाईल ॲप्लिकेशनचे उद्घाटन केले आहे. कार्यात्मक साक्षरता, व्यावसायिक कौशल्ये आणि आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि राष्ट्र उभारणीत सहभागी होण्यासाठी नागरिकांचे सक्षमीकरण यासारख्या अनेक महत्त्वाच्या जीवन कौशल्यांना चालना देण्यासाठी उल्हास ॲप लक्ष केंद्रित करेल. तर यात महत्त्वाचे काय आहे? आपला प्रश्न आहे की उल्हास हे ॲप कुठल्या मंत्रालयाअंतर्गत उद्घाटन करण्यात आले आहे याचे? तर ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. उल्हास म्हणजेच अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. भारतीय विदेश व्यापार संस्था म्हणजेच काय? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या संस्थेची स्थापना कधी झाली? ही संस्था भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते? आता वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात, पण इथे मी एक पूर्ण क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. तर IIFT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड याची स्थापना कधी झाली? आधी आपण ते बघूयात. याची स्थापना 1963 मध्ये भारताच्या बाह्य व्यापार क्षेत्रासाठी कौशल्य निर्माण करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली. तर या आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे येत आहे की कधी संस्थेची स्थापना झाली IIFTची? तर ती 1963 मध्ये याची स्थापना झाली. आणि कुठल्या मंत्रालयाअंतर्गत झालेली आहे? तर ती कुठल्या मंत्रालयाअंतर्गत आहे? तर ती वाणिज्य व उद्योग मंत्रालय या मंत्रालयाअंतर्गत याची स्थापना झालेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि व्यापारात संशोधन आणि प्रशिक्षणाद्वारे ज्ञान प्रदान करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आता ही का कार्यरत आहे याबद्दल इथे दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि व्यापार यांतील संशोधन आणि प्रशिक्षणाद्वारे ज्ञान प्रदान करण्यासाठी ही संस्था आहे. आता हा प्रश्न घेण्याचं कारण काय? तर बऱ्याच वेळा भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रश्न विचारले जातात, भारताचा आयात निर्यातीवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ही संस्था महत्त्वाची आहे. IIFT म्हणून हिच्यावर प्रश्न फ्रेम केलेला आहे. तर हिचे उद्दिष्ट बघूयात. IIFTची स्थापना पुढील उद्दिष्टांसाठी करण्यात आली. तर त्यातील पहिलं, आंतरराष्ट्रीय व्यवसायाशी संबंधित आधुनिक व्यवस्थापन तंत्रांमध्ये व्यावसायिक शिक्षण देणे, आंतरराष्ट्रीय व्यवसायातील वैविध्यपूर्ण आणि जटिल कार्यक्रमांमधील
आंतरसंबंधाचे महत्त्व जाणून घेण्यास सहभागींना सक्षम करणे, विविध व्यापार आणि आर्थिक समस्यांबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये क्षमता विकसित करणे, देशांतर्गत तसेच जागतिक व्यापार आणि व्यावसायिक समस्यांचे निराकरण करणारे उच्च दर्जाचे संशोधन करणे. म्हणजे हे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड आहे याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी लागणारे कुशल अधिकारी निर्माण करणे आणि या आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवसायामध्ये येणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे, त्यासाठी संशोधन करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवायचं की IIFT याची स्थापना 1963 आणि कुठल्या मंत्रालयाअंतर्गत? वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत करण्यात आलेली आहे, हे महत्त्वाचे आहे. तर याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतो. तर एक प्रश्न असाही येऊ शकतो की कुठल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात आली होती? तर IIFT ही संस्था तिसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. तिसरी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ किंवा काळ किती होता? तर 1961 to 1966. तर या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ही संस्था स्थापन झालेली आहे, हेही महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचे. तिसरा प्रश्न बघूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 3. अलीकडेच हॉसॉंग या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाकडून घेण्यात आली? आता हे हॉसॉंग हे क्षेपणास्त्र आहे, तर याची चाचणी कुठल्या देशाकडून घेण्यात आली? तर उत्तर कोरियाच्या हॉसॉंग 18 ची दुसरी यशस्वी चाचणी प्योंगयांग उत्तर कोरिया येथे घेण्यात आली. तर प्रश्न येऊ शकतो की कुठल्या देशाचे हे क्षेपणास्त्र आहे? तर लक्षात ठेवायचं हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाचे आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 4. ऑपरेशन त्रिनेत्र 2 कोणी सुरू केले आहे? तर ऑपरेशन त्रिनेत्र 2 हे कोणी सुरू केलेले आहे? तर हे भारतीय सेनादल आणि J&K म्हणजे जम्मू अँड काश्मीर पोलीस यांच्यातील हा संयुक्त उपक्रम आहे, हे येथे महत्त्वाचे. तर बघूयात पूर्ण माहिती. उत्तर जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी ऑपरेशन त्रिनेत्र 2 सुरू केलेले आहे. ऑपरेशन अंतर्गत आता ह्या ऑपरेशन अंतर्गत काय होणार आहे? सीमेपलीकडून सशस्त्र दहशतवादी शस्त्रे आणि अंमली पदार्थांची अवैध वाहतूक यासाठी शोध आणि वाहनांची अचानक तपासणी तीव्र करण्यात येत आहे. म्हणजे सीमेपलीकडून येणारे शस्त्रे, अंमली पदार्थ यांची तपासणी करण्यासाठी वाहनांची तपासणी जोरदार सुरू करण्यात आली आहे आणि तेच आहे ऑपरेशन त्रिनेत्र 2. आणि ते कुणी सुरू केलेले आहे? तर भारतीय सेनादल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्यातील हा संयुक्त उपक्रम आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. क्वेश्चन नंबर 6. नवी दिल्ली येथील मानेकशॉ सभागृहात ग्लोबल फूड रेग्युलेटरी समिट कोण आयोजित करत आहे? तर यात हेही महत्त्वाचे आहे की हे जे ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट जे आयोजित केले जात आहे ते कोठे होत आहे? नवी दिल्ली येथील मानेकशॉ सभागृहात होत आहे. आणि ते कोण आयोजित करत आहे ते बघूयात आपण. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानेकशॉ सभागृहात नवी दिल्ली येथे 20 ते 21 जुलै 2023 रोजी ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट आयोजित करत आहे. तर कोण करत आहे? तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच फसाय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने
मानेकशॉ सभागृहात ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट आयोजित करण्यात येत आहे. आता या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण याबद्दल आपण मागच्या स्लाइड्समध्ये माहिती घेतलेली आहे, ती सविस्तर बघून घ्यायची आहे. पुढे बघूयात आपण बातमी आता. 2 दिवसीय शिखर परिषदेचे उद्दिष्ट काय आहे? तर याचे उद्दिष्ट आहे जगभरातील आघाडीचे तज्ज्ञ, नियामक आणि उद्योग व्यावसायिकांना एकत्र आणून अन्न सुरक्षा प्रणाली आणि अन्न मूल्य साखळीतील नियामक फ्रेमवर्क मजबूत करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. जागतिक अन्न सुरक्षा आणि मानकांच्या प्रगतीत योगदान देणारे विचारमंथन आणि सहकार्य वाढवण्यासाठी सदर शिखर परिषद एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करेल. आता या शिखर परिषदेच्याच वेळी संग्रह म्हणजेच काय तर सेफ फूड फॉर नेशन्स ग्लोबल फूड रेग्युलेटरी ऑथॉरिटीज हँडबुक या नावाने एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जगभरातील 76 देशातील अन्न नियामक प्राधिकरणाचा हा एक सर्वसमावेशक डेटाबेस आहे, जो त्यांचे आदेश, अन्न सुरक्षा परिसंस्था, अन्न चाचणी सुविधा, अन्न प्राधिकरणांचे तपशिलाशी संबंधित माहिती सादर करतो. संग्रह केवळ हिंदी आणि इंग्रजीतच नाही तर तो गुजराती, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या 6 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे, हे येथे महत्वाचे. तर संग्रह म्हणजेच काय, सेफ फूड फॉर नेशन्स ग्लोबल फूड रेग्युलेटरी ऑथॉरिटी हँडबुक हा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमात जगातील 76 देशातील जे अन्न नियामक प्राधिकरण आहेत त्यांनी अन्न सुरक्षेसाठी केलेले काम त्याच्याबद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती असणार आहे. आणि हा जो उपक्रम आहे, हा जो संग्रह नावाचा उपक्रम आहे, तो केवळ हिंदी आणि इंग्रजीत नाही तर गुजराती, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या 6 भारतीय भाषांमध्येही उपलब्ध आहे, हे येथे महत्वाचे. तर प्रश्न लक्षात ठेवायचा की मानेकशॉ सभागृहात ग्लोबल फूड रेग्युलेटरी समिट कोण आयोजित करत आहे, तर ते फसाय म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम आहे, म्हणजेच हे आयोजित करणार आहेत. आपला पुढचा प्रश्न बघूयात, क्वेश्चन नंबर 7. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस म्हणजेच IIPS याची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न आहे. तर याची स्थापना करण्यात आली आहे 1956 मध्ये. आता आपण डिटेल बघूयात याबद्दल. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस म्हणजेच IIPS मुंबई, जी पूर्वी 1970 पर्यंत डेमोग्राफिक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर म्हणजेच DTRC म्हणून ओळखली जात होती. याची स्थापना सर दोराबजी टाटा ट्रस्ट, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र यांच्या संयुक्त प्रायोजकत्वाखाली जुलै 1956 मध्ये झाली. कधी झाली तर जुलै 1956 मध्ये याची स्थापना झाली. ही संस्था भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. हे महत्वाचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ही संस्था आहे. ही संस्था भारतातील लोकसंख्या आणि आरोग्य संबंधित शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र आहे. अध्यापन आणि संशोधन कार्या व्यतिरिक्त ही संस्था सरकारी आणि गैर सरकारी संस्था आणि इतर शैक्षणिक संस्थांना सल्लामसलत देखील करते, म्हणजे पॉप्युलेशन बाबत ही सल्लामसलत करते. तर यात महत्वाचे काय आहे तर लोकसंख्येवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. तर ही जी संस्था आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स ही कुठल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत स्थापन झालेली आहे, तर ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत स्थापन झालेली आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ही स्थापन झालेली आहे. 1956 ते 1961 ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा
कार्यकाळ आहे. तर लक्षात ठेवायचं की IIPS इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सची स्थापना 1956 मध्ये झालेली आहे, पण हिचे आधीचे नाव काय होते तर डेमोग्राफिक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर असे होते, जे 1970 मध्ये बदलून IIPS म्हणजेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स झालेले आहे. पॉप्युलेशनवर म्हणजे लोकसंख्येवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, म्हणून ही संस्था महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना जाहीर केली आहे. डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना ही कुणी जाहीर केली आहे तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने. ही योजना काय आहे तर ही योजना सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये गुंतलेल्या देशांतर्गत उद्योगातील अपंगत्वांना ऑफसेट करण्यासाठी केवळ मूल्य साखळीचं नाही तर देशातील सेमीकंडक्टर चिप डिझाईन इकोसिस्टीमला बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी योजना आहे डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह ही काय करणार आहे तर सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये गुंतलेले जे उद्योग आहेत देशातले, त्या उद्योगांना बळकटी देण्यासाठी ही योजना आहे. ही योजना 1/1/2022 पासून 3 वर्षांसाठी सुरू करण्यात आली आहे. सीडॅक सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कम्प्युटरिंग मेटी अंतर्गत कार्यरत असलेले एक वैज्ञानिक संस्था आहे, जी DLI योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. तर लक्षात ठेवायचं की DLI या योजनेची म्हणजेच डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेची नोडल एजन्सी कुठली असणार आहे तर ती असणार आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटरिंग, जी मेटी अंतर्गत म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली एक संस्था आहे, जी DLI या योजनेची नोडल एजन्सी असणार आहे. आता या योजनेचे उद्दिष्ट काय बघूया. देशांतर्गत कंपन्या, स्टार्टअप्स आणि MSMEच्या वाढीचे पालनपोषण करणे आणि या उपक्रमांना योग्य सुविधा पुरवणे हे याचे उद्दिष्ट आहे. पुढची बातमी बघूयात. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9 किंवा 8. ॲशेसच्या क्रिकेट कसोटी स्पर्धेत एकाच मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर आहे. आता आपण बघूया की कोणाच्या नावावर हा विक्रम आहे की ॲशेस या क्रिकेट कसोटी स्पर्धेत एकाच मालिकेत सर्वाधिक षटकार म्हणजे 6 मारण्याचा विक्रम आहे. तर तो आहे बेन स्टोक या ऑस्ट्रेलिया विरुद्ध या खेळाडूच्या नावावर. बेन स्टोक हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकाच ॲशेस मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. बेन स्टोकने एकाच ॲशेस मालिकेत 15 षटकार मारले आहे. यापूर्वी हा विक्रम केविन पीटरसनच्या नावावर होता, ज्याने 2005च्या ॲशेस मालिकेत 14 षटकार मारले होते. स्टोकने या मालिकेच्या 2019 आवृत्तीतही 13 षटकार मारले आहेत. ॲशेस 2023 मालिका 16 जून ते 31 जुलै या दरम्यान इंग्लंडमध्ये होत आहे. आता ॲशेस ही एक क्रिकेट स्पर्धा आहे, जी क्रिकेट कसोटी स्पर्धा असते आणि ही मालिका 2च देशांमध्ये खेळवली जाते. एक म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ही मालिका असते. तर ही मालिका कुठली असते. ॲशेस ही कसोटी स्पर्धा असते, 5 दिवसीय स्पर्धा, कसोटी क्रिकेट स्पर्धा असते, जिच्यात बेन स्टोकने आता विक्रम नोंदवलेला आहे की ॲशेस मालिकेत त्याने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. तर बेन स्टोक हा कुठला खेळाडू आहे. इंग्लंडचा आहे आणि या आधीचा ज्याचा विक्रम होता तो खेळाडू म्हणजे केविन पीटरसन, तो देखील इंग्लंडचाच होता. हे इथे लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रश्नांची जी मालिका आपण सुरू केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटते. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे नक्कीच फॉलो करा आपल्या चॅनलला.
धन्यवाद.